श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण मोत्यांची ताटाभोवतीची नवीन डिझाईनची महिरप शिकणार आहे. तर ती महिरप बनवण्याकरता लागणारे साहित्य आपण पाहूया. आज आपल्याला महिरप बनवायला साहित्य थोडेसे जास्तच लागणार आहे. इथे मी 5 प्रकारचे मोती घेतलेले आहे. लाल मोती, पिवळे मोती, हिरवे मोती, पांढरे मोती आणि 0 नंबरचे अबोली कलरचे मोती ह्या ठिकाणी घेतलेले 5 प्रकारचे मोती आपल्याला आज वापरायचे आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. हे सगळेही मोती 5 नंबरचे घेतलेले आहे आणि जे आपण हे छोटे मोती घेतलेले ते 0 नंबरचे मोती आहे. आता मी सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा एवढा धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे. आता आपल्याला सुरुवातीला पांढरे मोती ह्या ठिकाणी लागणार आहे. हे पहा, ही सुई घेतलेली आहे. सुईमध्ये एवढा धागा ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला धाग्याला मागे गाठ पडून घ्यायची आहे आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आता 6 पांढरे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 6 मोती ओवून घेतले पांढरे. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा. गोल कसा? गाठ पाडलेली. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधून सुई अशी बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो. मी सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ह्या मधल्या मोत्यामध्ये आपला धागा निघालेला आहे. आता आपल्याला असे 6 मोत्यांचे गोल पट्टी बनवायची आहे. त्याच्याकरता आता मी धाग्यामध्ये परत 5 पांढरे मोती ओवून घेते. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची. हे खालच्या लाईनमधले 2 मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि हा मधला मोती. आता परत हा 1 मोती आणि 5 मोती 6 मोत्यांचा आपल्याला गोल करायचा आहे. तुम्हाला जेवढी ही ताटाभोवतीची महिरप बनवायची आहे तेवढे गोलांची पट्टी तुम्ही ह्या ठिकाणी बनवू शकतात आणि महिरप बनवू शकतात. आणि तुम्ही कुठल्याही कलरचे मोती वापरून ह्या ठिकाणी ही महिरप बनवू शकतात. 6 नंबरचे मोती वापरून सुद्धा तुम्ही ही महिरप तयार करू शकतात. हे पहा, परत मी ह्या मोत्यातनं सुई काढली, पांढऱ्या मोत्यातनं मधल्या. परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा म्हणजे गोल व्यवस्थित तयार होतात. आता आपण ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. परत आपण तो 1 मोती धरून 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ आणि 6 मोत्यांचा परत 1 गोल आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचा आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई, ह्या गोलातला हा मधला मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि परत तुम्हाला जर वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची तुम्ही वरतूनही सुई बाहेर काढू शकता, खालच्या भागातूनही तुम्ही सुई बाहेर काढू शकता. तर मी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली खालूनच. हे पहा, खालच्या लाईनमधले 2 मोती आणि हा मधला मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये
तो एक मोती धरून 5 मोती होऊन घ्यायचे आहे. आता मी हा शेवटचा गोल तुम्हाला सांगते, पहा. तुम्ही माझे चॅनल कुठून बघता ते मला कॉमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला डिझाईन समजली की नाही, कलर कॉम्बिनेशन आवडली की नाही आणि शिकवणे समजले की नाही मला कॉमेंटद्वारे कळवा. हे 5 मोती होऊन घेतलेले आणि परत ह्या एका मोत्यातनं सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. परत आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यामधनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे अशा आपले ह्या ठिकाणी 5 गोलांची पट्टी तयार झालेली आहे. ही माझी इथे 10 गोलांची पट्टी तयार झालेली आहे, पहा. मी छोटीशीच डिझाईन तुम्हाला ह्या ठिकाणी शिकवणार आहे. फक्त तुम्हाला जेवढी पट्टी मोठी करायची तेवढे गोल तुम्ही ह्या ठिकाणी बनवून पट्टी करू शकता. आता मी ही 10 गोल ह्या ठिकाणी करून घेतलेले आहे. आता मी नवीन सुई घेतलेली आहे. सुईला धागा होऊन घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतली. आता आपल्याला ह्या गोलाच्या खाली डिझाईन बनवायची आहे. तर हे पहा, हा जो गोल आहे, हा गोल 1 2 3 4 हा गोल पूर्ण सोडायचा आपल्याला. 1 2 3 4 असे आपण हे 4 मोती सोडलेले आहे. 1 2 3 4. आता आपल्याला ही जी फुली केलेली आहे आपण, फुलीची डिझाईन, त्याच्यातून ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला मी लाल, पिवळा आणि हिरवा असे 3 कलर घेतलेले आहे आणि 0 नंबरचा माझा अबोली कलर आहे. आता मी इथे 1 लाल मोती ओवून घेतलेला आहे. 3 पिवळे मोती ओवून घेतले आहे. छोटीशीच पट्टीची डिझाईन मी इथे तुम्हाला आज शिकवणार आहे ह्या डिझाईनची. हे पहा, 1 लाल, 3 पिवळे, 3 हिरवे. तुम्ही 6 नंबरच्या मोत्यात सुद्धा ही डिझाईन बनवू शकतात. आणि तुम्ही जर माझं चॅनल पाहत असाल, माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण 1 लाल, 3 पिवळे, 3 हिरवे. आता परत आपल्याला 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे. म्हणजे एकूण आपण ह्या आता सुरुवातीला 10 मोती धाग्यामध्ये हे ओवून घेतलेले आहे. हे पहा, 3 आणि 3 6 आणि 9 आणि हा 1 10. हे 10 मोती ओवून घेतल्यानंतर आता परत आपल्याला एक रंगीत मोती ओवायचा आहे. हा 11 नंबरचा मोती आपण ओवून घेतला आणि परत आता आपल्याला 3 हे 0 नंबरचे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 3 0 नंबरचे मोती ओवून घेतलेले आहे. आता काय करायचं आपल्याला, हे मोती बाजूला करून 3 मोती ओवले ते, हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपली ही अशी 3 फुलांची डिझाईन तयार झाली, छोट्या नाजूक मोत्यांची. आता आपण ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. हे 3 पिवळे मोती घेतले. 3 हिरवे मोती घ्यायचे आहे. परत 3 पिवळे मोती आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे आहे. आणि हा जो आपण वरती लाल मोती ओवलेला आहे ह्याच्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. लाल मोत्यात ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपली ही एक पाकळी तयार झाली पहा. आता मी लगेच ह्या पुढच्या 2 मोत्यांमधून सुई काढणार आहे. हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता परत इथे आपल्याला 1 लाल मोती घ्यायचा आहे. 3 पिवळे मोती घ्यायचे आहे.
हे 3 पिवळे मोती घेतले आणि इकडे आता आपण इथे सुरुवातीला ह्या साईडला 3 हिरवे ओले मोती, ह्या साईडला आपण 3 हिरवे मोती ओवून घेतलेले. आता आपण 3 पिवळे मोती आणि 1 हिरवा मोती ह्या धाग्यामध्ये नवीन पाकळीकरता ओवून घेतलेले आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या पाकळीतला हे जे 3 हिरवे मोती आहे त्याच्यातला हाही मोती सोडायचा आणि हाही मोती सोडायचा. हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई खाली बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली आहे, धागा ओढून घेतलेला आहे पहा. आणि आता इथे परत आपल्याला 1 हिरवा मोती घ्यायचा आहे. इथे आपली ही गुणाकाराची फुली तयार झाली पहा. आता परत आपल्याला 3 पिवळे मोती ह्या ठिकाणी धाग्यात ओवून घ्यायचे आहे. एक लाल मोती घ्यायचा आहे. सुरुवातीला पाकळी करताना लाल मोती घ्यायचा आहे आणि पाकळी करताना शेवटी लाल मोती घ्यायचा आहे पहा. आणि परत आता आपल्याला 3 हे मोती ओवून घ्यायचे 0 नंबरचे. आणि परत आता आपण हे 3 मोती बाजूला करून हा जो वरचा लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपल्याला 3 पिवळे मोती ह्या ठिकाणी घ्यायचे आहे. ही मी 10 गोलांची पट्टी ह्या ठिकाणी बनवलेली आहे. परत 3 हिरवे मोती घ्यायचे. परत 3 पिवळे मोती घ्यायचे. आणि जो वरचा लाल मोती आपण ओवलेला आहे त्याच्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढली. इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली पहा. आता आपण परत समोरचे हे 2 मोती आहे गोलातले त्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत इथे आपल्याला 1 लाल मोती घ्यायचा आहे. 1 लाल, 3 पिवळे, 1 हिरवा आणि ह्या पाकळीतला हे ते हिरवे मोती आहे त्याच्यातल्या ह्या मधल्या मोत्यातनं सुई खाली काढायची आहे. अशी सुई खाली काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आता आपल्याला परत 1 हिरवा मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. 1 लाल मोती घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला 3 0 नंबरचे मोती धाग्यात ओवून घ्यायचे. आणि परत आता आपण हे 3 मोती बाजूला करून ह्या वरच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही पहा सुई बाहेर काढली, अशी धागा ओढून घ्यायचा. परत आपली ह्या ठिकाणी 3 मोत्यांची डिझाईन तयार झाली. एक छोटंसं फूल ह्या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही ही डिझाईन करून पहा. आवडल्यास कॉमेंट्सद्वारे कळवा. एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. आता परत 3 मोती आपल्याला धाग्यात घ्यायचे आहे. 3 हिरवे मोती घ्यायचे आहे. परत 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही महिरप बनवू शकतात. परत 3 मोती पिवळे घ्यायचे आपल्याला. आणि हा जो पाकळीतला वरचा लाल मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण हा जो गोल आहे त्याच्यातले हे खालचे 2 मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. 3 पाकळ्या आपल्या ह्या ठिकाणी झालेल्या आहे पहा. परत आता आपण 1 लाल मोती घेणार आहे. परत 3 पिवळे मोती, 1 हिरवा मोती आणि ह्या हिरव्यामधल्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घेतला आहे पहा. परत 1 हिरवा मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे.
परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत 3 0 नंबरचे मोती घ्यायचे आहे आणि परत ह्या लाल मोत्यातनं सुईवरती बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली पहा. परत आता इथे आपल्याला 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. मी तुम्हाला एवढी पट्टी पूर्ण करून दाखवणार आहे 10 गोलांची. परत ह्या ठिकाणी आपल्याला 3 हिरवे मोती घ्यायचे आहे, परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहे आणि परत आता आपल्याला ह्या वरच्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा लाल मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपण ह्या गोलातल्या ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. 4 पाकळ्या आपल्या ह्या ठिकाणी झालेल्या आहे. अजून 6 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहे पहा. परत आता आपल्याला एक लाल मोती, 3 पिवळे मोती आणि एक हिरवा मोती. फक्त लक्षात ठेवायचं की नवीन पाकळी करताना ह्या पाकळीतले हे 3 हिरवे मोती आहेत, इकडे एक हिरवा मोती ओवून ह्या पाकळीतल्या ह्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली पहा, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत एक हिरवा मोती ह्या ठिकाणी घ्यायचा आहे, परत 3 पिवळे मोती, एक लाल मोती. मी तुम्हाला अगदी कुठल्या मोत्यातून सुई कशी बाहेर काढायची हे दाखवते आहे. एक लाल मोती घ्यायचा आहे आणि 3 0 नंबरचे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. आणि परत आता हे 3 मोती बाजूला करून ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची पहा. वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत 3 पिवळे मोती ओवायचे. आपल्याला हीच पद्धत पूर्ण रांगोळी करेपर्यंत करायची आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल. हे पहा, 3 पिवळे मोती घेतले, 3 हिरवे मोती घ्यायचे, एकदा 3 पिवळे, 3 हिरवे आणि 3 पिवळे खालून वरती जाताना आणि वरतून खाली येताना एक लाल, 3 पिवळे, एक हिरवा मधल्या मोत्यातनं सुई काढायची अलीकडच्या पाकळीतनं. परत एक हिरवा मोती घ्यायचा. हे पहा, आता 3 हिरवे मोती ओवून घेतले, परत 3 पिवळे मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ह्या पाकळीतला हा लाल मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा, धागा ओढून घेतला आणि परत आता पुढच्या गोलातले हे 2 मोती आहे, ह्याच्यातून सुई ह्या फुली खाली काढलेली आहे. आता परत इथे एक लाल मोती घ्यायचा आहे, 3 पिवळे मोती घ्यायचे आहे, एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि ह्या पाकळीतल्या ह्या मधल्या मोत्यातनं हिरव्या मोत्यातनं सुई खाली बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी आपली ह्या ठिकाणी पाकळी तयार होत आलेली. आता परत आपण एक हिरवा मोती घेऊ, परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहे, एक लाल मोती घ्यायचा आहे आणि 3 0 नंबरचे मोती घ्यायचे आहे. आणि परत आता आपल्याला 3 मोती बाजूला करून ह्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा वरचा लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा,
वरच्या दिशेने. आता आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढल्यानंतर परत 3 पिवळे मोती ह्या ठिकाणी होऊन घ्यायचे आहे. 3 पिवळे, 3 हिरवे, 3 पिवळे, 3 पिवळे, 3 हिरवे, 3 पिवळे. इकडल्या साईडनं जाताना आपल्याला 3 हिरवे मोती घालायचे आहे आणि वरतून खाली येताना आपल्याला 3 पिवळ्यानंतर 1 हिरवा मोती होऊन घ्यायचा. आता परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. आणि ह्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला वरती बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण परत ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. आता आपली ही डिझाईन ह्या ठिकाणी होत आलेली आहे, पहा. आता इथे या ठिकाणी माझा धागा संपलेला आहे, तर मी आता नवीन सुई घेते आहे आणि ह्या 3 राहिलेले गोल तुम्हाला पूर्ण करून दाखवते. हे पहा, मी आता इथे ही गाठ पाडून घेतलेली आहे. आता इथे लगेच माझी नवीन सुई तयार आहे, दोरा ओलेली. त्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आता परत आपल्याला सुरुवातीला 1 लाल मोती घ्यायचा आहे. हे पहा, ह्या मोत्यामधनं 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला परत अशी काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 1 लाल मोती, 3 पिवळे मोती, 1 लाल, 3 पिवळे, 1 हिरवा, आणि परत आता आपण ही जी पाकळी केली त्याच्यातला ह्या 3 हिरव्या मोत्यांमधल्या ह्या मधल्या मोत्यातनं सुई आपल्याला खाली बाहेर काढायची आहे. ही अशी सुई मी खाली काढलेली आहे खालच्या दिशेने. पहा किती सुंदर अशी आपली रांगोळीची डिझाईन ह्या ठिकाणी तयार होत आलेली आहे, पहा. आता परत 1 हिरवा मोती घ्यायचा, 3 पिवळे मोती घ्यायचे आहे, 1 लाल मोती आणि परत 3 0 नंबरचे मोती. आणि आता परत आपल्याला हे 3 मोती बाजूला करून ह्या वरच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे, मोती मागे व्यवस्थित सरकवून घ्यायचे आहे, पहा. आता परत 3 पिवळे मोती आपल्याला धाग्यात ओवायचे आहे. आता आपल्या 2च पाकळ्या ह्या ठिकाणी राहिलेल्या आहे, पहा. 3 पिवळे, 3 हिरवे, आणि परत 3 पिवळे. आणि ह्या वरच्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हा एक वरचा लाल मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण हा जो गोल आहे त्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली फुलीच्या खाली. आता परत इथे आपल्याला 1 लाल मोती, 3 पिवळे मोती, 1 हिरवा मोती. इकडच्या साईडने त्यांना 1च हिरवा मोती आपल्याला घ्यायचा आहे धाग्यामध्ये. आणि ही जी पाकळी केलेली आहे त्याच्यातल्या ह्या मधल्या मोत्यातनं, हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, मी तुम्हाला आता दरवेळेस सांगून राहिलेले आहे म्हणून तुमच्या लक्षात येईलच. ह्या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, मधला मोती खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची. पहा, ही सुई मी बाहेर काढली खालच्या दिशेने. हे पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला इथे 1 हिरवा मोती,
3 पिवळे मोती, 1 लाल मोती आणि 3 0 नंबरचे मोती. पहा, सुंदर अशी डिझाईन आपली ह्या ठिकाणी झालेली आहे. आणि परत आता हे 3 मोती बाजूला करून ह्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला ह्या ठिकाणी 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. तीन हिरवे मोती घ्यायचे आहे. सुंदर अशी आपली ताटाभोवतीची छोटीशी रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे. परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. आणि ह्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण 1 लाल मोती, 3 पिवळे मोती, 1 हिरवा मोती. आपली ही शेवटची पाकळी होत आलेली आहे पहा. आणि ह्यामधल्या हिरव्या मोत्यातनं सुई खाली काढायची आपल्याला. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आणि परत 1 हिरवा मोती घ्यायचा आहे. परत 3 पिवळे मोती ह्या ठिकाणी घ्यायचे आहे. 1 लाल मोती घ्यायचा आहे. आणि 3 0 नंबरचे मोती घ्यायचे आहे. आणि परत आता आपल्याला हे 0 नंबरचे मोती बाजूला करून ह्या एका लाल मोत्यातनं सुईवरती बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला परत 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. 3 हिरवे मोती घ्यायचे आहे. आपली रांगोळी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे पहा. 3 हिरवे मोती घेतले, 3 पिवळे मोती घेतले, 1 लाल 3 पिवळे मोती घेतले. आणि हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता आपण ह्या 2 पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या गोलातले हे मोती, ही अशी सुई बाहेर काढली पहा. आणि ह्याही वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली 10 गोलांची छोटीशी अशी ताटाभोवतीची महिरप मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेली आहे. हे पहा, मी इथे गाठ पाडून घेणार आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. पहा, सुंदर अशी आपली ताटाभोवतीची महिरप ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. हे पहा, ताटाभोवतीची महिरप. ही माझी 24 गोलांची महिरप आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.